आणि गव्हर्नमेंटच्या ज्या पण स्कीम आहे जसं मुद्रा झाली, सिडबी झाली, PMAGP, CGTMA, CMAGP, या सगळ्या स्कीमांचं म्हणजे मी आजपर्यंत अभ्यास करून लोकांपर्यंत माझे जे जे पण कस्टमर्स आहेत त्यांपर्यंत मी पोहोचवले. शेतकऱ्याला सगळ्यात पहिले लोन देत नाही आणि लोन घेतल्याशिवाय या स्कीमचा तुम्ही फायदा घेऊ शकत नाही. कारण की बघा, जर तुम्हाला बँक गॅरंटी मिळवायची तर सगळ्यात अगोदर बँकेला काहीतरी मॉर्गेज देणं आवश्यक आहे. आणि जर शेतकऱ्याकडे 12-15 लाख रुपये मॉर्गेज देण्यासाठी अमाऊंट असली असती, त्याने बँकेचं लोन घेतलंच नसतं, त्याने स्वतःच्या त्या 12 लाखामध्ये व्यवसाय सुरू केला असता. पण आपल्याला माहिती कमी आहे किंवा आपण त्या गोष्टीमध्ये कधी गेलो नाहीये, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की लोन होत नाही. पण मी तुम्हाला गॅरंटीनं सांगू शकतो 10 ते 12 लाख रुपये लोन तुम्हाला कुठलीही नॅशनलाइज बँक कुठलाही मॉर्गेज न देता देऊ शकते. नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण आपलं स्वागत करतो या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आज मी जी स्कीम आपल्याला सांगणार आहे किंवा मी ज्या योजने संदर्भात आपल्याशी चर्चा करणार आहे, ती खूप एक महत्वाची स्कीम आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की यामध्ये आपण कशा प्रकारे शेळी पालन करू शकतो किंवा शेळी पालनासाठी आपण गव्हर्नमेंटच्या कुठल्या सबसिडीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो, ज्यामध्ये आपल्याला एक थोडी आर्थिक मदतही होईल आणि आपला व्यवसाय सुरुवात करण्यासाठी आपल्याला आर्थिक मदतीचा तसंच आर्थिक सपोर्ट आपल्याला मिळू शकेल. बघा, जी नवी स्कीम आली आहे ती खूप दिवसापासून सुरू आहे, पण गव्हर्नमेंटने 50 लाखापासून त्या ज्या स्कीमचा एक जी रक्कम होती ती 1 कोटीपर्यंत वाढवण्यात आली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोक जास्त रकमेचा फायदा याच्यामध्ये घेऊ शकतील. त्या स्कीमचं नाव आहे म्हणजे नॅशनल लाईव्ह स्टॉक्स मिशन, म्हणजे अगर मराठीत जर सांगायचं झालं तर राष्ट्रीय पशुसंवर्धन योजना म्हणून ही स्कीम आहे, ज्यामध्ये आपल्याला 1 कोटीपर्यंतची योजना आहे. 50% आपल्याला यामध्ये सबसिडी मिळू शकते. सबसिडी कशा प्रकारे मिळवायची आहे आणि यामध्ये लोन कशा प्रकारे करायचं किंवा ही योजना कशा प्रकारची आहे, सर्व गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. पण त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या योजनेचा उपयोग करत असताना आपल्याला सगळ्यात अगोदर समजून घ्यावं लागेल की ही योजना कशा प्रकारची आहे आणि तिला आपल्याला गव्हर्नमेंटची जी सबसिडी आपल्याला मिळणार आहे तिचा उपयोग आपण कशा प्रकारे करू शकतो. बघा मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ही योजना अगोदर समजून घेणं फार महत्वाचं आहे की जेव्हा आपल्याला ही योजना कळेल किंवा आपण या योजनेमध्ये केंद्र सरकारने आपल्याला जवळपास 50% रकमेपर्यंत आपण जे पण ऍप्लिकेशन करू त्या ऍप्लिकेशनच्या 50% सबसिडी आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंट देणार आहे. तर बघा मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार आहे किंवा याच्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टींची गरज लागणार आहे हे आपण आता बघूया. बघा, ही सुविधा जर ही योजना आपल्याला करायची किंवा आपल्याला हा व्यवसाय करून आपल्याला या जी स्कीम आहे तिचा लाभ जर मिळवायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला कमीत कमी आपल्याकडे 1.5 एकर ते 2.5 एकर पर्यंत क्षेत्र असणं आपल्याकडे आवश्यक आहे. ते जर तुमच्या स्वतःच्या नावावरती असेल तर त्यासाठी आपल्याला त्याचा एक 7/12 लागेल. आणि जर जमीन तुमच्याकडे नाही तर तुम्ही भाडे तत्वावरती सुद्धा घेऊन हा व्यवसाय करू शकता. पण त्याकरता तुम्हाला 15 वर्षाचं रेंट ॲग्रीमेंट, ज्याला आपण भाडापट्टा म्हणतो, ते करणं आवश्यक आहे. ते रजिस्टर्ड असलं पाहिजे. आपण कुठली नोटरी करून जर अपलोड केलं तर ऍप्लिकेशन आपलं रिजेक्ट होऊ शकतं. गोष्ट, आपण जो व्यवसाय करत आहे त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची ट्रेनिंग घेतलेली असणं आवश्यक आहे. तसेच आपल्याला त्या क्षेत्रामधला अनुभव असणे आवश्यक आहे. अनुभव इन द सेन्स म्हणजे आपल्याला त्याचं सर्टिफिकेट सुद्धा आपल्याकडे असणं खूप आवश्यक आहे. त्यानंतरच आपण या स्कीमसाठी अप्लाय करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की ह्या योजनेचा लाभ घेत असताना काही पार्ट आपल्याला आपल्या स्वतःचं सुद्धा यामध्ये लावायचं. जसं की कमीत कमी 10% रक्कम आहे. आपण जर 25 लाखांसाठी फाईल करत असेल तर आपले त्याची 10% रक्कम 2.5 लाख रुपये आपले स्वतःचे असणं आपल्याकडे आवश्यक आहेत. त्यानंतर आपण ह्या स्कीममध्ये लोन अतिरिक्त जी रक्कम आहे ती लोन स्वरूपात पण घेऊ शकतो, किंवा जर आपल्याकडे पूर्ण जेवढं समजा 25 लाखासाठी कमीत कमी 50% रक्कम जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण कुठलंही लोन न घेता सुद्धा ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्यामध्ये काही गोष्टींना आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. मी पुढे आपल्याला व्हिडिओमध्ये सांगेलच, पण आता तुम्ही ह्या गोष्टीच्या लक्षात घ्या की जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे लोन घ्यायचं नसेल आणि तुमच्याकडे स्वतःकडे जर ही रक्कम असेल तरीही सुद्धा आपण या ज्या योजनेचा लाभ आपण घेऊ शकता. आणि किंवा जर आपल्याला लोन करून सुद्धा जर आपल्याकडे अमाऊंट नाहीये तर आपण या लोन घेऊन सुद्धा ही जी योजना आहे हिचा लाभ आपण मिळवू शकता.
तर सगळ्यात अगोदर जर आपल्याकडे स्वतः तुमच्याकडे पैसे अवेलेबल आहे किंवा रक्कम तुमच्याकडे आहे, परंतु तुम्हाला या सुविधेचा लाभ घ्यायचा आहे, तर तुम्हाला ह्या तुमच्याकडे जी रक्कम आहे ती बँकेला तुम्हाला FD स्वरूपात म्हणा किंवा बँकेमध्ये जमा करायची आहे. त्यांच्याकडनं आपल्याला बँक गॅरंटी एक लेटर असतं अथवा बँकेचं एक लेटर असतं जेणेकरून बँकेने ती गॅरंटी घेतलेली असते. तर आपल्याला 5 वर्षाची बँक गॅरंटी आपल्याला त्यांच्याकडनं घ्यायची आहे. 5 वर्षाची बँक गॅरंटी घेतल्यावर आपल्याला ॲप्लिकेशन सबमिट करत असताना आपल्याला तिथं अपलोड करावं लागेल. त्याचा जो स्कॅन कॉपी आहे ती आपल्याला अपलोड करावी लागेल. त्यानंतर ज्यावेळेस आपण FD करणार आहे, FD केल्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंट सबसिडी प्रोव्हाइड करतं, पण आपल्याला अगोदर ते बँक गॅरंटी देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर आपल्याला लोन करायचं आहे तर लोनसाठी आपलं सिव्हिल स्कोअर जो आहे कमीत कमी 650च्या वरचे असणं आवश्यक आहे. त्यावेळेस बँक आपलं ॲप्लिकेशन प्रोसेस करू शकतं. त्यानंतर आपल्या बँकेत व्यवहार चांगले असणं आवश्यक आहे. आपण कुठल्याही प्रकारचे डिफॉल्टर नसायला हवे. बँकेच्या लोन संदर्भात मी अधिक माहिती आपल्याला देऊ शकतो. जर आपल्याला पर्सनली माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा एक नंबर देईल. त्या नंबरवरती आपण माझ्याशी संपर्क साधू शकता. बँक लोनसाठी पूर्ण प्रकारे मदत मी करेल. बघा, तुम्ही खूप सगळे व्हिडिओ बघितले असतील, पण त्यामध्ये बँक लोनसाठी तुम्हाला कोणी मदत करणार नाही. पण मी आपल्याला चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतो की आपल्याला जर लोन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी आपल्याला कुठले डॉक्युमेंट लागतील, आणि 10 ते 12 लाख रुपयापर्यंत लोन मी तुम्हाला इझिली मिळवून देऊ शकतो. फक्त त्यासाठी तुम्ही कुठले डिफॉल्टर नसणं आवश्यक आहे. यासाठी आपल्याला जे लोन प्रोसेस करायचं ते जनरल नॅशनलाइज बँकेमध्येच करणार आपण जनरली, कारण ही स्कीम या स्कीमला जे प्रमोट करणं नॅशनलाइज बँक लवकर प्रमोट करते. प्रायव्हेट सेक्टर बँक लवकर आपल्याला लोन देत नाही फार्म सेक्टरमध्ये. त्यासाठी आपण नॅशनलाइज बँकेतच ॲप्लिकेशन करणार, आणि ते कशा प्रकारे करायचं मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच. तसं तुम्ही डायरेक्टली जर लोन करायचं तुम्हाला माहिती हवी असेल तर मी माझा नंबर पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. लोन केल्यानंतरची काय प्रोसेस असेल मित्रांनो, ज्यावेळेस आपण लोन करू किंवा आपण स्वतःच्या पैशाने यासाठी ॲप्लिकेशन करू, ॲप्लिकेशन करत असताना आपल्याकडे सगळ्यात पहिले आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड असणं आवश्यक आहे. सेकंड, आपला एक पासपोर्ट साईज फोटो आपल्याकडनं असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला 6 महिन्याचा बँक स्टेटमेंट, ज्या बँकेमध्ये आपण लोन करणार आहे किंवा ही सगळी प्रोसेस आपण ज्या बँकेत करणार आहे त्या बँकेचं 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट आपल्याकडे असणे आवश्यक आहे. किंवा आपल्या पासबुकवर जर एंट्री असेल तर आपण ती पण आपण जमा करू आपण स्कॅन कॉपी अपलोड करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे कॅन्सल चेक असणं आवश्यक आहे. कॅन्सल चेकचा फोटो काढून स्कॅन कॉपी पण आपल्याला अपलोड करायची असते. हे सर्व झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी ट्रेनिंग घेतली त्या ट्रेनिंगचं सर्टिफिकेट सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. जर या संदर्भात कोणाला अधिक माहिती असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, आपल्याला एक अनुभवाचं पण सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, जे मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देईल. त्याशी संपर्क ज्यावेळेस तुम्ही साधाल मी पूर्ण प्रकारे माहिती तुम्हाला देऊ शकतो. आता भरपूर जण आहे ज्यांनी कुठल्या प्रकारची ट्रेनिंग घेतली आहे पण सर्टिफिकेट घेतलं नाही आहे, किंवा ज्यांना पूर्ण अनुभव आहे पण त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला पूर्ण मदत करेल. तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. हे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर हे सर्टिफिकेट दिल्यानंतर मेन आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ज्या ठिकाणी आपण हा प्रकल्प करत आहोत तिथला आपल्याला एक जिओ टॅग फोटो लागतो. जिओ टॅग फोटो म्हणजे त्या फोटोवरती तिथलं लोकेशन येत असतं. ते लोकेशन असलेला फोटो आपल्याला ऑनलाईन अपलोड करावा लागतो. मी येणाऱ्या याच्यामध्ये सांगेल तुम्हाला फॉर्म कसा अपलोड करायचा. जर कोणाला फॉर्म फिलअप करून हवा असेल तरी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी फॉर्म पण आपल्याला फिलअप करून देईल. आता हे सगळे डॉक्युमेंट झाले. याच्यामध्ये सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, आपल्याला एक प्रोजेक्ट रिपोर्ट गव्हर्नमेंटला जमा करावा लागतो. तो प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे DPR रिपोर्ट. आपण कितीचं लोन घेणार आहोत, आपलं स्वतःची अमाऊंट आपण किती इन्व्हेस्टमेंट करणार आहोत, तसेच आपण शेळी पालन करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करून कुठल्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन केलंय, आपण घेतलेलं लोन आपण किती दिवसांमध्ये फेडणार आहोत, या सगळ्या गोष्टींचा मिळून एक प्रकल्प अहवाल आपल्याला सादर करायचा असतो. तो प्रकल्प अहवाल मी स्वतः बनवून आजपर्यंत कमीत कमी 100 ते 150 लोकांपर्यंत मी स्वतः दिलेला आहे, ज्यामधले कुठलीही क्युरी गव्हर्नमेंटकडनं काढण्यात नाही आलेली. सुरुवातीला मला खूप सगळ्या क्युऱ्या झाल्या, पण मी ज्यावेळेस 150 फॉर्म फिलअप केले त्यावेळेस मला कळाले की कुठला ऑफिसर कुठली क्युरी काढू शकतो, किंवा आपण कुठली माहिती त्याच्यात व्यवस्थितपणे दिल्यानंतर त्याची क्युरी येणार नाही. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर मी शेवटचे जे प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड केले, जवळपास 100 प्रोजेक्ट रिपोर्ट मी आजपर्यंत दिले, त्यामध्ये कुठलीही क्युरी आजपर्यंत राईज झालेली नाही आहे. मी जर तुम्हाला हवं असेल तर एक लॉग इन पण येणाऱ्या व्हिडिओमध्ये करून दाखवल, जे मी ॲप्लिकेशन कसं सबमिट केलं आहे, त्यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये काय दाखवलं आहे, मी बँकेचं लोन किती दाखवलं आहे, जेणेकरून माझं सँक्शन लवकरात
लवकरात लवकर येऊ शकतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी ॲप्लिकेशन सबमिट केलं. तर ह्या गोष्टी मी सगळ्या तुम्हाला 1 to 1 जरी तुम्हाला माहिती हवी असेल तर मी देऊ शकतो. इश्यू काय त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे. फक्त ही गोष्ट समजून घ्या की तुम्हाला कशा प्रकारे ॲप्लिकेशन करायचं आणि कुठले डॉक्युमेंट तुमच्यासाठी आवश्यक आहेत. आता बघा मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा पर्पज होता, मला खूप सगळेजण म्हणतात की शेतकऱ्याला सगळ्यात पहिले लोन देत नाही आणि लोन घेतल्याशिवाय या स्कीमचा तुम्ही फायदा घेऊ शकत नाही. कारण की बघा, जर तुम्हाला बँक गॅरंटी मिळवायची तर सगळ्यात अगोदर बँकेला काहीतरी मॉर्गेज देणं आवश्यक आहे. आणि जर शेतकऱ्याकडे 12-15 लाख रुपये मॉर्गेज देण्यासाठी अमाऊंट असली असते, त्याने बँकेचं लोन घेतलंच नसतं, त्याने स्वतःच्या त्या 12 लाखामध्ये व्यवसाय सुरू केला असता. पण आपल्याला माहिती कमी आहे किंवा आपण त्या गोष्टीमध्ये कधी गेलो नाहीये, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की लोन होत नाही. पण मी तुम्हाला गॅरंटीनं सांगू शकतो 10 ते 12 लाख रुपये लोन तुम्हाला कुठलीही नॅशनलाइज बँक कुठलाही मॉर्गेज न देता देऊ शकते. पण त्यासाठी तुम्हाला प्रोसेस व्यवस्थितरित्या हँडल करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला त्या मॅनेजर सोबत व्यवस्थित बोलावं लागेल. ज्या गोष्टी तुम्ही या व्यवसायामधून मिळवणार आहात त्या तुम्हाला त्यांना समजून सांगावं लागतील. आणि त्या कशा समजून सांगायच्या, काय समजून सांगायचं, याचं गायडन्स मी तुम्हाला करणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते बँक लोन देण्यासाठी तयार होईल. जो मी आजपर्यंत ज्या पण फाईल केल्या मित्रांनो, 25 लाखापर्यंत फाईल मी दाखल केल्या. मॅक्झिमम फाईल 25 लाखापर्यंतच आहे, त्या जेणेकरून एक सुरुवात होऊ शकेल. आणि ह्या स्कीमचा उपयोग आपण पुढेही करू शकतो. पण सुरुवात करण्यासाठी जर आपण 25 लाखाची फाईल करतो तर 10 लाखाचा आपल्याला म्हणजे सबसिडी मिळते. 12 लाखापर्यंत आपण लोन हे करतो आणि 3 लाखांचं आपण स्वतः दाखवतो. ते कशा प्रकारे दाखवायचं, आपल्याला बँक स्टेटमेंटमध्ये ती अमाऊंट जमा करावं लागते, त्याचं स्टेटमेंट द्यायचं असतं. या सगळ्या गोष्टींचं मी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती जर तुम्हाला हवी असली तर मी देऊ शकतो. आणि लोनसाठी 100% गायडन्स मी आपल्याला करू शकतो. त्यासाठी आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता. पण असं होत नाही की तुम्हाला बँक लोन देत नाही. त्याच्यासाठी काही स्टेप्स आहेत ज्या तुम्ही 1 to 1 ज्यावेळेस आपण बोलू त्यावेळेस मी तुम्हाला त्या कळवेल. मित्रांनो, हा झाला इथपर्यंतचा प्रवास. लोन मिळाल्यानंतर याची प्रोसेस काय असेल ते मी समजून सांगतो. आपल्याला सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन फाईल करणार आहे, ॲप्लिकेशन एक स्टेट इम्प्लिमेंटरी ऑफिस म्हणून यांच्याकडे जातो, ऑफिसरकडे जातं. त्यानंतर तो आपण जे डॉक्युमेंट अपलोड केले ते व्हेरीफाय करतं की योग्य आहे की कुठं चुकलेलं आहे, आपण जो प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केला आहे तो प्रॉपर आहे का, या सगळ्या गोष्टी त्यांनी चेक केल्यानंतर त्यांचा एक माणूस आपल्याकडे व्हिजिटला येतो. ज्या ठिकाणी आपण जिओ टॅग फोटो दिलाय त्या ठिकाणी तो व्हिजिटला आल्यानंतर त्यांना एक बोर्ड आपल्याला लावलेला पाहिजे. ते सांगता आपल्याला फोन करून की आम्ही या दिवशी व्हिजिटला येणार आहे, अशा टाईपमध्ये एक बोर्ड बनवून लावा, म्हणजे जेणेकरून आपण त्यांच्याचे त्यांना फोटो काढायचे असतात त्याच्यासोबत. हे सगळी प्रोसेस केल्यानंतर तो ज्यावेळेस व्हिजिटला येईल, व्हिजिटला आल्यानंतर आपण जे डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड केले ते ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याकडे असणं आवश्यक आहे. ते ओरिजिनल डॉक्युमेंट ते चेक करतात. सगळे डॉक्युमेंट चेक झाल्यानंतर ते तुम्हाला तुमच्यासोबत फोटो काढतील. त्या फोटोची काही कॉपीज ते मागतील. त्या कॉपीज सबमिट केल्यानंतर ती जी एजन्सी आहे ती समोर स्टेट गव्हर्नमेंटला फॉरवर्ड करते की यांचं ह्या ज्या गोष्टी त्या ओके आहेत. त्यानंतर ते जे प्रपोजल आहे आपलं बँकेकडे जातं की बँकेकडे लोन सँक्शनसाठी. मग त्यानंतर आपल्याला बँकेत जाऊन भेटायचं असतं ब्रांच मॅनेजरला की आमची फाईल आपल्याकडे आली आहे. त्या फाईल संदर्भात जी काही माहिती ते आपल्याला मागतील ते आपल्याला त्यांना प्रोव्हाइड करायची असते. ती प्रोव्हाइड झाल्यानंतर बँक आपल्याला एक सँक्शन लेटर देते. सँक्शन लेटरमध्ये ते पार्ट पण सांगतं आपल्याला की किती किती पार्टमध्ये ते आपल्याला पेमेंट करणार आहे. ज्यावेळेस आपल्याला सँक्शन लेटर येतं आपल्याला अपलोड करायचं असतं नॅशनल लाईव्ह स्टॉक्स मिशन्स या वेबसाईटवरती आपल्याला त्याला अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर आपल्याला बँक ज्यावेळेस पहिला टप्पा आपल्याला जमा करेल आपल्या अकाउंटमध्ये त्याच वेळेस आपल्याला गव्हर्नमेंट 50% सबसिडी, म्हणजे जर 25 लाखाची फाईल आपण करत आहात तर त्यामध्ये 10 लाखापर्यंत, जेणेकरून बघा 25 लाखाची जी फाईल आहे 50% जर आपण सबसिडी जरी पकडली तर 12.5 लाख रुपये होती. पण 100 शेळ्या आणि 10 बोकड यांच्यासाठी 10 लाखापर्यंत सबसिडी गव्हर्नमेंट देते. त्यामुळे मी आपल्याला 10 लाख रुपये सबसिडी सांगत आहे. ही सबसिडी गव्हर्नमेंट 50% सबसिडी आपल्याला इमिडिएट ज्यावेळेस बँक पहिला इन्स्टॉलमेंट आपल्या खात्यात जमा करते त्यानंतर इमिडिएट सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला ही सबसिडी आपल्या खात्यामध्ये जमा करतं. यामध्ये आपल्याला शेडचं बांधकाम, त्यानंतर आजूबाजूचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते काम आपल्याला पूर्ण करायचं असतं. हे काम आपलं जेवढे आपल्याला पैसे मिळाले त्या पैशाचं काम झाल्यानंतर आपण बँक अधिकाऱ्याला सांगणार आणि तसंच LMS मध्ये ऑनलाईनमध्ये आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण मेन्शन करणार की इथपर्यंत आमचं झालंय, आपल्याला त्यांचा फॉलोअप घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर ते पुन्हा व्हिजिट करणार. तेवढं काम कंप्लीट झालेलं असल्यानंतर बँक उर्वरित रक्कम आपल्या अकाउंटमध्ये जमा करेल.
ती रक्कम जमा झाल्यानंतर आपल्याला त्यामधनं शेळ्या विकत घ्यायच्या किंवा जे पण आपण वरा पालन करणार आहात किंवा कुक्कुट पालन करणार आहात त्याच्यातनं आपल्याला त्याच्या शेळ्या वगैरे विकत घेतल्यानंतर उर्वरित सबसिडी आपल्याला ज्यावेळेस ऑफिसर व्हिजिट करतील त्याच्यानंतर आपल्याला ती सबसिडी देण्यात येईल. जी उर्वरित सबसिडी ती आपल्याला चारा नियोजनासाठी देण्यात येत असते. त्यामुळे पार्टमध्ये आपल्याला पेमेंट मिळणार आहे, जेणेकरून जो खर्च आपला होतोय सुरुवातीला बँक आणि सबसिडी आपल्याला अर्धा खर्च देते, ज्यामध्ये आपल्याला सगळे काम शेड बनवणे, शेळ्या आणणे हे सगळे काम आपल्याला करायचं असतं. जसे जसे टप्प्याटप्प्याने आपल्याला हे काम संपूर्ण करून आपल्याला सबसिडी वगैरे मिळते. त्यानंतर आपल्याला 1 वर्षाचा मोरेटोरियम पिरियड असतो. 1 वर्षापर्यंत आपल्याला कुठलाही EMI त्या लोनला भरायचा नाहीये. 1 वर्षानंतर जो इंटरेस्ट आपल्याला लागलाय, समजा 10 लाखाचं लोन घेतलंय तुम्ही किंवा 12 लाखाचं लोन घेतलंय, 9 ते 10% व्याजदराने आपल्याला जनरली लोन मिळत असतं. ह्या 9 ते 10% मिळालेल्या लोनचं 1 वर्षाचं व्याज जर 1 लाख रुपये होतंय तर आपण घेतलेलं 10 लाख लोन 10 ते 12 लाख लोन प्लस जे व्याज लागलंय ते व्याज आपलं प्रिन्सिपल म्हणून जमा होतं आणि त्यानंतर आपल्याला EMI सुरू होतो. EMI जनरली तुम्ही 6 महिन्याचं किंवा वार्षिक घेऊ शकता. वार्षिक EMI घेऊन आपल्याला त्याचं पेमेंट 5 ते 7 वर्षांमध्ये करायचं. सगळं बँकेची प्रोसेस वगैरे आपल्या लक्षात नक्कीच आली असेल. जिथपर्यंत मी आपल्याला माहिती दिली आहे एकदम व्यवस्थित. आपल्याला जरा नाही कळाली आपण हा व्हिडिओ पुन्हा रिव्हर्स करून बघा, आपल्या अजून लक्षात येईल थोडंसं. किंवा जर कोणाला काही कुठली क्युरी असेल कमेंट पण करू शकता आपण. मला कमेंट वाचून मी आपल्याला नक्कीच रिप्लाय करेल. ह्या प्रकारे आपल्याला सगळी प्रोसेस करायची. मेन प्रोसेस आहे की सगळ्या जास्त लोकांचं म्हणणं की लोन होत नाही, तर लोन का नाही होत याच्यावरती मी डीपमध्ये मी मागच्या 7 वर्षापासून टॅक्स प्रॅक्टिशनर आहे. आणि गव्हर्नमेंटच्या ज्या पण स्कीम आहे जसं मुद्रा झाली, सिडबी झाली, PMAGP, CGTMA, CMAGP या सगळ्या स्कीमांचं म्हणजे मी आजपर्यंत अभ्यास करून लोकांपर्यंत माझे जे पण कस्टमर्स आहेत त्यांपर्यंत मी पोहोचवलेली आहे. तसेच ह्या स्कीमबद्दल व्हिडिओ बनवण्याचं कारण हे होतं की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या स्कीमचा लाभ त्यांना उचलता यावा. काय होतंय मॅक्झिमम मी बघतोय की शेतकरी लोनमुळे ह्या स्कीमकडे दुर्लक्ष करत आहे, पण तसं नाहीये. जर याचा व्यवस्थित वापर केला, व्यवस्थित आपण बँकेशी बोललो तर बँक निश्चितच आपल्याला लोन देतं. पण आपण त्या दिशेने पाऊल नाही उचललं तर आपल्याला याचं लोन नाही मिळणार किंवा या सुविधेचा आपण लाभ मिळवू नाही शकणार. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि आपण जर नवे असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. किंवा कारण मी येणाऱ्या दिवसांमध्ये जे पण स्कीम शेतकऱ्यांसाठी ज्या पण नवीन नवीन गव्हर्नमेंटच्या योजना आहे त्या मी सगळ्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करेल. धन्यवाद.